संपूर्ण मराठवाड्यात, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत आणि विदर्भातील ठिकाणी तसेच सिल्लोड शहराच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसात एक अभूतपूर्व नैसर्गिक संकट कोसळले आहे. अवकाळी पाऊस आणि ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान इतके भीषण आहे की काही ठिकाणी हातातोंडाशी आलेले अख्खे पीक वाहून गेले. जमिनीवरील सुपीकवरची मातीच नष्ट झाली, तर काही शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्रात पिकण्यासारखे काहीच उरले नाही. एवढेच नव्हे तर काही शेतकऱ्यांची शालेय फी वाचवून ठेवलेली रक्कम, मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची जमवलेली तयारी, कर्जफेडीसाठी केलेल्या मेहनतीची पुंजी हे सर्व पाण्याच्या लाटांनी वाहून नेले. एका क्षणात त्यांच्या आशा, मेहनत, स्वप्ने आणि उपजीविकेचा आधार नष्ट झाला. डोक्यावर कर्जाचा डोंगर, शेतात पिकाचा काडी मात्र आधार नाही, तर काहींची शेतीच उद्ध्वस्त. या स्थितीत शेतकऱ्यांना जगावं की मरावं हा प्रश्न भेडसावत आहे. आसमानी संकटाने त्यांच्या मनस्थितीवर, घरगुती परिस्थितीवर आणि अस्तित्वावरच धाला घातला आहे. अशा वेळेस शासनाची खरी जबाबदारी आहे की या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीत केलेली मोठमोठी आश्वासने आणि जाहीरनाम्यात समाविष्ट केलेल्या योजना निवडून आल्यानंतर जणू विस्मृतीत गेलेल्या दिसतात. या परिस्थितीत शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या अवस्थेची करुण कहाणी सांगतात. हाच शेतकरी बळीराजा, जो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तो आज तळगाळात वाट चुकत उभा आहे. अशा कठीण काळात सिल्लोड शहरात सरपंच मंगेश साबळे उपोषणावर बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस सुरू आहे. अक्षरशः अन्नाचा घास न घेता त्यांनी हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे, कारण त्यांना वाटते की बळीराजाला आधार नाही मिळाला तर त्याचा लढा कुठे थांबेल. ते म्हणतात, मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. साबळे यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील तसेच सिल्लोड, भोकरदन, फुलंब्री, कन्नड, सोयगाव, जाफराबादच्या शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हा, जेणेकरून शासन आपला आवाज ऐकेल. त्यांच्या मते पीक विमा योजनेतील निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेनासा झाला आहे. जे 1 रुपयात पीक विमा मिळायचे ते आता नाही. कापणीपूर्व निकष लावून नुकसान भरपाई रोखली जाते. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे 25% अग्रिम पीक विमा तात्काळ मिळायला हवा, तोही आजपर्यंत मिळालेला नाही. शेवटी सरकारने दिलेला पीक विम्याचा फायदा कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांना नाही. यासाठी साबळे यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आहेत. ढगफुटी व नैसर्गिक संकटामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये सरसकट मदत द्यावी. सरसकट कर्जमाफी करावी. निवडणुकीपूर्वी दिलेला 7/12 कोरा करण्याचे आश्वासन पाळावे. ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्यांना एकरी 1 लाख रुपये मदत द्यावी. जनावरे वाहून गेलेल्यांना 50,000 रुपये मदत द्यावी. रब्बी हंगामातील बियाणे व खते मोफत द्यावीत. तसेच शेतकऱ्यांचे घरगुती वीज बिल 1 वर्षासाठी माफ करावे. अशा तब्बल 18 मागण्या घेऊन ते लढा देत आहेत. हे उपोषण केवळ नारा किंवा औपचारिक आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा लढा आहे, त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. मंगेश साबळे यांच्या अर्थहाकेचा सारांश असा आहे की आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्या, जेणेकरून आपला आवाज शासन दरबारात पोहोचेल. आता प्रश्न आहे, शासनाने याकडे किती गांभीर्याने पाहिले जाईल आणि या संकटाच्या काळात बळीराजाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल का? याच्यात बळीराजाचं भविष्य, कुटुंबांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीचा प्रश्न गुंतलेला आहे. शासनाने हे आंदोलन फक्त भावनिक आवाहन म्हणून न पाहता ठोस पावले उचलली नाहीत, तर ही हाक येणाऱ्या काळात जनआक्रोशात रूपांतरित